ते घेऊन जा. बोला. नमस्कार सगळ्यांना. कार्यक्रम संपत आलाय तरी आमच्या आमंत्रणाला वेळ काढून आता बिझी येते सर सध्या जालना जिल्ह्याचे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख आहेत. खूप सारं काम चालू होतं तरी त्यात वेळात वेळ काढून आले त्याबद्दल सर आपला आभार. ग्रीन विजन क्लब तर गेली 1 वर्ष ग्रीन विजन क्लब हे जालना जिल्ह्यात कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी 1000 वृक्ष लावले आणि त्याचं संगोपन लावून नाही तर त्याचं संगोपन सुद्धा करतात. त्याचं पशुपक्ष्यांवरती सुद्धा कार्य या ग्रीन विजन क्लबचं चालू आहे. आतापर्यंत ऑल ओव्हर भारतात म्हणजे महाराष्ट्रातून 350 लोक या ग्रीन विजन क्लबला अटॅच आहेत. काही फंडिंग करतायत, काही मनुष्यबळ देत आहेत, काही फक्त आशीर्वाद देत आहेत. सगळ्या गोष्टींना ग्रीन विजन क्लब चालू आहे. तर आज ग्रीन विजन क्लब आपला तिथे आमंत्रित करते कारण आज डॉक्टर डे आणि तुम्ही आमचे मित्र आहात आणि आमचे कर्तव्य आहे की शब्द आहे आणि यांचा आज प्रगट दिन सुद्धा आहे. वा वा वा, अरे वा. प्रगट दिन आहे. थोडस बिझी होते त्याच्यामुळे आम्ही घरी जाणार होतो. माझी पण मनापासून इच्छा होती की ग्रीन विजन मध्ये पार्टिसिपेट करावं किंवा आपलं योगदान कुठेतरी काहीतरी द्यावं. आता माझ्याकडे जवळपास इथं युनियनमध्ये काम करत होतं. माझं महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष पण आहे. महाराष्ट्र लेवलला पण आपल्याला हे ग्रीन विजन एक उभारू शकतो आणि जिल्ह्याला आपल्याला जिल्ह्यात आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक करू शकतो. मला ग्रीन विजनसाठी माझ्या घरी फिरायचा प्रयत्न करणार आहे. मी सामील होणार आहे. डिले करतो नक्की नक्की डॉक्टर साहेब. कधी आपलाच ग्रुप आहे, कधी मी तुम्ही आमच्या हक्काची माणसं आहात, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तरी आपल्या ग्रीन विजन क्लब तर्फे एक कर्तव्य म्हणून ज्येष्ठ सदस्य जवान सर त्यांना विनंती करतो की त्यांनी एक वृक्ष देऊन डॉक्टर डे साजरा करावा. ठीक आहे सर. नातेवाईक असतील, आपले मित्र परिवार असतील, त्यांना प्रॉपर मदतीची गरज आहे, आर्थिक मदतीची गरज आहे, हॉस्पिटलची मदतीची गरज आहे. तसे आपल्या कॉन्टॅक्ट मधले जे काही फ्रेंड सर्कल मध्ये एखादा कोणाचा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला लागलं तर आपल्याला सुचत नाही की काय करायचं बाबा. आणि त्याची परिस्थिती दवाखाना म्हणून एक त्यांना असं वाटतं की बाबा आपण पैसे काढून कुठून दिलं पण त्याचा जीव वाचला पाहिजे. तर आपल्या माहितीसाठी सांगतो मी मुख्यमंत्री सहायता निधी सर आतापर्यंत एक 75 ते 80 लोकांना मदत केलेली आहे. एक नाही पुढे जाऊन म्हणजे आतापर्यंत काम कमी होतं आपल्याला. महिन्याला 3-4 पेशंट होत होते. पण जेव्हापासून आपण सुरू केलंय पहिल्या महिन्यात आपल्याकडे 35 पेशंट आले. आपण ते डेली फॉलोअप करतो त्याचा किंवा या पेशंटचं काय झालं. आणि वरती पण आपण मंत्रालयात पण आमचा एक डेस्क ठरलेला राहतो. तिथे 200 लोक काम करतात. 200 लोकांपैकी 10,000 लोकांची टीम आहे. त्यांच्याकडे एक जिल्हा दिलेला असतो. बाबा या जिल्ह्यातून जे अर्ज येणार आहे त्याची छाननी करा, डॉक्युमेंट बघा, जे काही कमी असतील ते संबंधित आम्हाला इन्फॉर्म करतात किंवा या पेशंटचा एक नाही आहे किंवा FIR नाही आहे किंवा दवाखान्याचा इन्स्टिट्यूट नाही आहे. केलं की आपण लगेच ते बिल करून देतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला मार्केट. तर आपल्या संबंधित जे लोक आहेत ते आपल्या संबंधामध्ये मित्र परिवार आहे, नातेवाईकांची आता बरेच वेगवेगळ्या फील्डमधून आलेले आहेत. जनसमुदाय सगळ्यांना असं म्हणजे थोडस आपल्या सॅच्युरेट करत आहे की बाबा असं आपल्या इथे सुरू झालेलं आहे. कोणाला काही आर्थिक मदत लागली तुम्ही ज्यांना सांगा, मला सांगा, माझा नंबर ग्रुपमध्ये आहे. आणि आपल्या हक्काचे माणसं आहेत बरं. कधीही गरीब माणसाला वगैरे आपण हक्कानं तिथं हॉस्पिटलायझेशनचा खर्च वगैरे आणि हे पूर्णतः आपल्या मंत्रालयाशी कनेक्टेड आहे. आधी काय होऊन लागायचं की कोणतीही साहित्य निधी आणायची तर मंत्रालयात खेटा घालायला लागायचा
किंवा मग लोकप्रतिनिधींकडे जावं लागायचं. लोकप्रतिनिधींचा शिफारस वगैरे घेऊन मंत्रालयात स्पीकर लागायचं. तर हे पाहून डायरेक्टच 10 जणांचा ग्रुप करून हे 10 जणांचे प्रमुख आहेत. वा थँक्यू. यांच्या सहीशिवाय कोणतीही फाईल देतात डॉक्युमेंट सगळे इथूनच व्हेरीफाय करून पाठवतो. तो त्याला तर उशीर आहे. डॉक्युमेंट आपल्या नजर स्क्रीन राहिला नाही तरी आपण द्यायचं. त्याला नाही त्याला उशीर आहे. शुभेच्छा सगळ्यांना अजून एकदा. थँक्यू सर. आपण इथं आलात आणि आमच्या या डॉक्टर डेची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रीन विजन क्लब तर्फे मी आपले आभारी आहे. थँक्यू. Thank you.